सह्याद्रीच्या कडे पठारी आरूढ सिंहासनी कुलस्वामिनी तुळजाभवानी महिषासुरमर्दिनी आई राधा उदो उदो 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 आई राधा उदो उदो। नमस्कार, मी प्रियंका स्वामी भक्त ह्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत। सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तर हे दोन व्हिडिओ आहेत, एक दिंडोरी येथे आम्ही नाईट सेवेला गेलतो तिथला निसर्ग आणि दुसरा सकाळची जी आपली भाजी पोळी आहे ती बनवलेली। तर मैत्रिणींनो, हा निसर्ग आपले दिंडोरीचा आहे। आम्ही नाईट सेवेसाठी दिंडोरीला थांबलेलो। तर हा पूर्ण शेतकऱ्यासारखा निसर्ग आहे। छान असे बैल, 2 गाय आणि मस्त असं हॉटेल छोटंसं। तर दिंडोरी दरबारापासून 1 किलोमीटरच्या अंतरावर हा हॉल आहे। तिथं दिंडोरीमध्ये ज्या रूम आहेत त्या पूर्ण फुल झाल्या होत्या, त्यामुळे आम्ही ह्या हॉलमध्ये मुक्काम केला आणि नाईट सेवा केली। तसंच आता सध्या येणार आहे 13 तारखेला आपल्या गाणगापूर येथे गुरुचरित्र हवनयुक्त सेवा आहे। ज्यांना कोणाला शक्य होत असेल त्यांनी हवनयुक्त गुरुचरित्र पारायणासाठी यायचं आहे गाणगापूरला। आणि आज सकाळचा बेत होता छान असा बाजरीची भाकरी आणि आपली आलेली मटकीची भाजी। मटकीची भाजी कशी बनवायची ते तुम्हाला पुढे सांगते मी साध्या सोप्या पद्धतीत। भाकरी पीठ खूप छान दळून दिलेलं होतं, भाकरी किती छान आल्या आहेत, असं वाटते की मी त्या चुलीवर केल्यात। तर मी इथं मटकीची भाजी साध्या सोप्या पद्धतीत बनवत आहे। जे की आपल्या घरामध्ये जे साहित्य आहे त्यापासूनच, जास्त काही म्हणजे मसालेदार काही नाही। इथं लसण जिरे कुटून घेतलेत, आलेली मटकी, खडे मसाले व छान असा कोथिंबीर, टमाटर आणि मस्त कुट्टा, एवढ्याच याच्यात आपल्याला मटकीची भाजी बनवायची आहे। कोथिंबीर ही आपल्याला फोडणीला घालायची आहे। फोडणीला घातल्याच्या नंतर भाजीला छान असा सुगंध येतो आणि टेस्ट लागती। वरून टाकली तर कच्ची कोथिंबीर कोणाला येते तर कोणाला राहती, त्यामुळे मी फोडणीला घालून घेतले। जिरे काही जास्त आवडत नाहीत मुलांना, जिरे मोहरीची फोडणी घालत नाही मी। तर मटकी आपल्याला आणि टमाटर मटकी थोडी आरतकाचीच परतून घ्यायची आहे। परतून घेतल्याच्या नंतर आपल्याला जे मसाले आहेत त्यात जे तेल सुटतंय त्यात ते मसाले मस्त असे परतून घ्यायचे आहेत। हे छान परतणं झाल्याच्या नंतर भाजी टाकताना आपल्याला पाणी आणि भाजीचे जे खडे मसाले आणि आपली जी मटकी आहे ती छान अशी उकळून घेतली का नंतरच आपल्याला पाणी टाकायचं आहे, नंतरच कुट्टा टाकायचा आहे। तोपर्यंत आपल्याला कुट्टा टाकायचा नाही, उकळल्याच्या नंतर भाजी कुट्टा टाकायचा आहे। तर मैत्रिणींनो, साध्या सोप्या पद्धतीत मटकीची भाजी मी बनवली आहे आणि जास्त न तेल वापरता सुद्धा छान अशी तरी भाजीला आली होती। बाजरीच्या भाकरी म्हणल्यावर कोणती पण भाजी छान लागते, तसं पण मटकी होती तर मग मटकीचीच भाजी केली। त्यानंतर गुरुचरित्र पारायणाला यायचं। का यायचं तर ते सांगते। असं गुरुचरित्र पारायण तर आपण करतोच, पण हवनयुक्त गुरुचरित्र व सामुदायिक सेवेला खूप महत्त्व आहे। आपण एक पारायण घरी बसून करू शकतो, पण लाखो सेवेकरी असतात, तर आपलं एक पारायण केलं तर लाखो सेवे करायची बरोबरी होती। नमस्कार, कसा वाटला आजचा व्हिडिओ? तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की जाता एक व्हिडिओला लाईक द्या आणि असाच आपला स्वामी भक्त ह्या चॅनलला सपोर्ट राहू द्या। माझं जे की डेली रुटीन व जी तोडकी मोडकी स्वामी सेवा होती ती नक्की मी तुमच्यासोबत शेअर करत जाईल। तर व्हिडिओला आवर्जून लाईक द्या, नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।